देखील आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. संदेश बोराडे सहर्ष स्वागत. सन्माननीय सोनू शेठ बोपतराव, त्यांचा देखील एक खूप मोठा ग्रुप आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर. अजिंक्य भौड, आपण कुठे असाल त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सर्वांचे आभार. रज्जू पवाळे आपण देखील या मंचावरती. कडाव संघाच्या समवेत ते नेहमी असतात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह. बरंच काही मैदानात घडतंय. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. अजिंक्य भौड, आपण कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित या. चॉप केले बॉलला. काय फटक्या पडतो, काय प्रयत्न होते फिल्डरचे. ऍक्शन रिप्ले मध्ये हा केपीचा फटका पाहण्याची औरच मजा आहे. यॉर्क बॉल आणि यॉर्क बॉल वरती हा चॉप. कव्हर पॉइंट मधून हा बॉल काढला. कमालीचा फटका आहे. 5 चॉप फटक्याबद्दल आपण चर्चा करत असतो डेबी, आणि हा परफेक्ट चॉप होता केपी कडून. कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर स्वीपर कव्हर मध्ये फटके मारण्यात निष्णात आहे कल्पेश साळुंखे. चौकार आलाय. गोलंदाजाचा टप्पा काही चुकला नव्हता. यॉर्क बॉल वरती हा चौकार आला. गुडघे टेकून बॉल मिड विकेटला. हवेत राहिला हा चेंडू आणि ते वेल जज कॅच. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय तो मात्र केपी. पहिला धक्का शिवशक्ती कडाव संघाला. आणि सोनू शेठ बोपतराव साहेब यांना आपण मंचावरती पाहतोय. रज्जू पवाळी हे देखील उपस्थित आहेत. विशाल पोखरकर, काय KPL खेळलाय, कर्जत प्रीमियर लीग, इमर्जिंग प्लेयर, बेस्ट बॅटर, 150हून अधिक धावा त्याने केल्या. त्याचबरोबरीने इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकला. सर्व आमचे उद्योजक मंडळी या मंचावरून मात्र रजा घेत आहेत. संदेश बोराडे, आपण 2 मिनिटांसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. राजा 777 हा जो महाराष्ट्रभर ग्रुप आहे, फॅन्स ग्रुप आहे महाराष्ट्र राज्याचा, सोनू शेठ बोपतराव साहेबांचा, त्यांचे इथे उपस्थिती लाभले. 1 वर्ष मला अजूनही आठवतोय, आपण जेव्हा वडवली मार्गे येतो कडावला, त्याच्याच बाजूला, रस्त्याच्या बाजूला क्रीडांगण साकारत एक स्पर्धा झाली होती 50,000ची. खूप वर्ष झाली त्या स्पर्धेला. त्या स्पर्धेचं आयोजन देखील सोनू शेठ बोपतराव साहेबांनी केलं होतं. खरं तर त्यांच्या बाबांचं प्रेम आहे कुस्तीवरती. त्यांचंही प्रेम कुस्तीच आहे. बैलगाडा शर्यत हे त्यांचं क्षेत्र आहे. चार धाबा. जोरदार अपील, जोरदार अपील. पा मागे किती उत्साह आहे, परंतु माहिती आहे सर्व खेळाडूंना नाबाद आहे. जलद गती गोलंदाज येतो प्रथमेश. आग ओकतोय मैदानामध्ये. स्पीडने गोलंदाजी करतोय सध्या. राजा सैतान ग्रुप यांच्याकडून कडाव संघासाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले, 3000. हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होलला टाकलाय चेंडू प्रथमेशने. पण डोळेपाडा टीमचा आपण विचार केला ना, तर या टीमकडे गोलंदाजांची कमी होती 2 ते 3 वर्षांपूर्वी. परंतु या मागच्या 2 वर्षांमध्ये तो प्रश्न सुटलाय. नाहीतर 4थं षटक टाकणं म्हणजे खूप कठीण काम होतं. तो प्रश्न सोडवलाय सचिनने, सुनीलने. महेश प्रामुख्याने फारसा दिसत नाही खेळताना. पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकला चेंडू प्रथमेश. जेवणाची वेळ झाले जणू काय हा प्रथमेश यॉर्कर बॉल खाऊनच आलाय की काय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय तो मात्र 6. कडाव संघाचा 1 विकेट गेले. केपी बाद झालाय.
श्री समर्थ कलेक्शन सन्माननीय अल्पेशजी तेलवणे साहेब दरवर्षी आम्हाला पारितोषिक देत असतात. त्यांच्या वतीने बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर माफी असावी, बेस्ट फिल्डरसाठी शूज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॅक शूज. यस, ही सर्व बक्षिसं. धन्यवाद अल्पेशजी तेलवणे. श्री समर्थ कलेक्शन हे त्यांचं शॉपचं नाव आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ 6 धावा जोडल्या गेल्यात आणि या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये अजिंक्य भौड यांना या सत्रासाठी. शेवटच्या रात्रीमध्ये तर धमाल असेल या क्रीडा मंचावरती. एकनाथ माळी साहेबांचे गीत ऐकायला तुम्हाला मिळतील, ही खास फरमाईश आहे. सचिन आला आणि ते इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फक्त बॉलला दिशा दिली, वेगानं हा चेंडू टाकला होता. कुशलच्या विरोधात चौकार इथे आलाय आणि त्याचे प्रायोजक आहेत राहुल शरद भोईर पुरस्कृत आपल्याला मनोरंजन संगीत कार्यक्रम क्रिकेट समवेत एकनाथ माळी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्यांचं खास प्रेम आहे संतोष भोईर साहेबांवरती. त्यांची गीत तुम्हाला ऐकायला मिळतील आणि मग मजाच येऊन जाईल या क्रीडांगणावर. विशाल पोकरकर साठी या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज चिराग भोईर यांच्याकडून. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज कुशल गुरव, नॉन स्ट्रायकर एंड वरती खऱ्या अर्थानं विशाल पोकरकर. कडाव आणि त्यांच्या विरोधात ढवलेपाडा या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. प्रचंड प्रमाणात या ठिकाणी थंडी आता वाजायला सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल होता आणि तदनंतर त्याला देखील खोदून काढलाय. चांगला फटका होता ऑन साईड मध्ये. तू मैमाशी गपलत्ता दोन खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन आणि महत्वाची विकेट. विशाल पोकरकर होतोय या चेंडूवरती धावची स्वरूपात बाद. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. ज्या फलंदाजाला पारितोषिक लावलं होतं ना, तो विशाल पोकरकर या चेंडूवरती कारण धावची स्वरूपात बाद झाला. ढवलेपाडा टीम अगदी या मोसमामध्ये चांगली फॉर्मात आहे आणि चांगली कामगिरी त्याने कित्येक मैदानावरती केली आहे. सचिन केवणे एक चांगला गोलंदाज, एक चांगला ग्रेट ऑलराऊंडर आहे आणि या मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील सचिन केवणेचं महत्त्वाचं षटक आपण पाहिलं होतं. त्यांनी 2 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या आणि एकूणच केवळ 10 धावा त्याने त्याच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. तो सचिन केवणे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडवरती कुशल गुरव. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव मिळेल केवळ 1 आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या या ठिकाणी जमा केली जाईल, परंतु तदनंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आला होता आणि तदनंतर सिंगल धाव दुसरी घ्यायची की नाही हा कॉलिंग नव्हतं झालं. 2 खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. संवाद जुळला नाही आणि धावचीत स्वरूपात रनआउट स्वरूपात विकेट या ठिकाणी प्राप्त केली. विशाल पोकरकरला परतावं लागलं. पहिला फलंदाज बाद झाला कल्पेश सालुंके हा फलंदाज आणि तदनंतर विशाल पोकरकर बाद होतोय. नवीन फलंदाज प्रकाश बदे हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय जो ऑन स्ट्राईकवरती. पहिला चेंडू तो डॉट बॉल खेळतोय. डाबाला सुरुवात दमदार केली होती, परंतु तदनंतर धावा येणं थोडंसं कठीण बनलंय. चेंडू जर हातामध्ये मिळाला असताना तर जरूर विकेट मिळण्याची शक्यता होती. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तदनंतर एक धाव चित्त्याच्या चपलाईनं
अर्णाच्या गतीनं प्राप्त केली जाते आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 17 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजानं आणि 6 धावा देत 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. कल्पेश सालुंगे सारखे एक महत्त्वाची विकेट त्याने त्या षटकामध्ये प्राप्त केली होती आणि तदनंतर दुसरं षटक सचिन केवणे, मी सुरुवातीला उल्लेख केला की एक ग्रेट ऑलराऊंडर आहे आणि त्यानं दमदार सुरुवात केली या षटकाची. त्याच्या अगेन्स्ट दमदार सुरुवात केली होती फलंदाज कुशल गुरवनं, परंतु तदनंतर महत्त्वाची विकेट विशालला बाद केलं. धावचीत स्वरूपात रनआउट स्वरूपात ती महत्त्वाची विकेट मिळाली आणि सिंगल डबलच्या बरोबरीनं 2 सिंगल एकूणच 2 धावेंच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजेशदादा मोडक मुख्य व्यासपीठावरती बसले, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की आम्हाला जर या कर्जत परिसरामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये जर पहिली संधी कोणी दिली असेल ना तर ते देवा भोईर आणि राजेशदादा मोडक असतील. त्यांच्या अगदी वावलोलीची जी डेची स्पर्धा व्हायची, नाईची स्पर्धा व्हायची, त्या स्पर्धेमधून देखील आणि अजून मित्र म्हणेन जी KPL असेल, कर्जत प्रीमियरसारखी मोठी स्पर्धा असेल, अशा बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी म्हणजे वासरेकोंडा प्रीमियर लीग असेल, या सगळ्या स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांचं आम्हाला कॉल असतं आणि आम्हाला समालोचनासाठी ते आवर्जून बोलवतात. ते राजेशदादा मोडक त्यांचं देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गोलंदाज तयार आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ऑन साईडमध्ये या फटक्याला खेचायचं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल येत आहेत आणि धावफलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. जिल्हा प्रमुख चषक 2024 डे नाईटची स्पर्धा. सकाळी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, सायंकाळी कडाव आणि त्यांच्या विरोधात जी लढत झाली ना, अगदी अट्टीतट्टीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली, परंतु कडाव टीमनं पराभूत केलं श्रीपद बाबा उमरोले टीमला आणि शेवटच्या क्षणाला अगदी धावा पाहिजे होत्या त्या 6-8 मध्ये आणि शेवटपर्यंत तो सामना गेला होता. पंचांनी बोट उंच गेलं आणि फलंदाज या ठिकाणी प्रकाश बदे होतोय झेलबाद. भूपतराव साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी रजू पवाल यांच्या शुभाचे, रवींद्र भोईर यांच्या शुभाचे त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. गणेश जो गोलंदाज आहे त्यानं पहिले 2 चेंडू डॉट बॉल टाकले आणि तदनंतर महत्त्वाची विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केली. प्रकाश बदेला तिथून परतावं लागेल आणि तदनंतर या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती गणेश, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. 1 टप्पा आकर चेंडूला उचललं जात आहे. धाव मिळेल केवळ 1 आणि 1 धावेच्या बरोबरीनं. धावफलक जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवरती. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल. डॉट बॉल आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. या अगोदरच्या चेंडूवरती 1 धाव मिळाली आणि 1 धावेच्या बरोबरीनं 18वी धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते. सुरुवात डावाला चांगली केली होती फलंदाज कल्पेश सालुंके या फलंदाजांना चौकार त्यानं खेचून आणला होता. तदनंतर ती विकेट प्राप्त केली. कुशल गुरव चांगली कामगिरी करत होता. दुसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि तदनंतरचा दुसरा देखील चौकार त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाला, परंतु तदनंतर धाबा येणं अगदी अवघड बनलंय. समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी बिग हिट, षटकार.
षटकार आला शेवटच्या चेंडूवरती आणि ज्या धावा हव्या होत्या ना या षटकामध्ये त्या शेवटच्या चेंडूवरती मिळत आहेत. षटक क्रमांक 3 इथून संपुष्ट देतं आणि धावफलक जाऊन पोचेल ते 24 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 संपुष्ट देत आहे. गणेश जाधव वरती शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं आणि एकूणच 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. अभि देवघरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत देवघरे या स्पर्धेला खऱ्या अर्थाने या एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ढवलेपाडा जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती किरण जाधव हा गोलंदाज येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रामधील या इनिंगमधील. परंतु एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 25 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य या षटकामध्ये दिलं जातं. या अगोदरच्या आपण एका 2 ओव्हरमध्ये देखील पाहिलं धावा येत नव्हत्या त्यावेळी सिंगल डबलला प्राधान्य देत होते फलंदाज. परंतु मोठे पटके आले पाहिजेत. 40+ धावा जर इथून पुढे झाल्या म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये 15+ धावा आल्या तर एक चांगलं टोटल उभं करेल शिवशक्ती कडाव संघ. पटका पसला हवेमध्ये. झेल होण्याची संधी आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. झेलला कॅरी करता आला नाही. धाव मिळेल केवळ 1 आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोचलंय. मॅच बॉल या ठिकाणी आलाय. परंतु ज्या बॉलवरती षटकार लगावला होता कुशल गुरव या फलंदाजानं आणि तो मॅच बॉल पुन्हा एकदा येतोय. हा चेंडू कधी कधी असं होतं की एखादा चेंडू हरवला तर तो चेंडू कधी कधी लकी असतो संघाला. तो चेंडू आला का धावा येताना पाहायला मिळतात आणि बरेचसे खेळाडू तो चेंडू आणण्यासाठी देखील जातात. पाठीमागच्या बाजूनं शॉर्ट पाईन लेगवरती खराब क्षेत्ररक्षण. झेलला कॅरी करता आलं नाही. हादरा मिळाला असता शेकोटी समोरच्या बाजूनं कमानीच्या अगदी बाजूला डाव्या बाजूला जी शेकोटी पेटवली ना त्यांना आम्ही विनंती करतोय ती शेकोटी विझवायची प्लीज. संदेशजी शेलके यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम असेल आपले या स्पर्धेमध्ये. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मान्यवरांचा आदर सत्कार आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. जरूर आयोजकांची करडी नजर प्रत्येक मान्यवरांवरती पाहायला मिळते. जे जे मान्यवर येतात त्यांना तत्पर लगेच मंचावरती बोलवलं जातं. महत्त्वाची विकेट. कुशल देखील या चेंडूवरती बाद होतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. आपण म्हटलं होतं या अगोदरच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूची ज्यावेळी फेकी झाली 1 धाव आली होती. तदनंतर 15+ धावा येतील का. 10+ जरी धावा आल्या असत्या तरी एक रक्षात्मक टार्गेट या ठिकाणी सेट केलं असतं. द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजाने एक संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण केली असती त्या 10 धावेनं. परंतु 27 धावा आता धावफलकावरती आहे. हताश आहे स्वतःवरती निराश आहे फलंदाज कुशल गुरव. बॅटमधून त्याच्या धावा आल्या नाही. 14 धावा जरूर त्यानं संघासाठी जमवल्या परंतु अपेक्षा त्याच्याकडून भरपूर होती. आदरणीय सोनू भोपतराव यांच्याकडून पारितोषिक लाभले जात आहेत. या चेंडूवरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती जर 1-2 मोठे पटके आले ना तर त्या प्रत्येक 6 किंवा बाउंड्रीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. म्हणजे आता 2 चेंडू 2000 रुपयाचे आहेत आणि मोठे पटके आले पाहिजेत. चांगला हेलिकॉप्टर फिरवलंय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 29 या धावसंख्येवरती. सोनू भोपतराव साहेबांकडून खऱ्या अर्थानं आता 6 आला बाउंड्री आली तरी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. परंतु आता मोठ्या पटक्याची 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. पण आता 6 येणं गरजेचं बनलंय ते बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडाव टीमसाठी. पटका पसला हवेमध्ये. या अगोदर झेल सोडलं होतं शॉर्ट फाईन लेगवरच्या क्षेत्ररक्षकानं रोहित बैकर या क्षेत्ररक्षकानं. परंतु आता झेलला कॅरी केलं. त्याला माहिती की एक झेल फार महत्त्वाची 1 धाव महत्त्वाची आहे आणि झेलला कॅरी केलं. 29 धाव्यांवरती धावफलक स्थिरावेल.
येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती जय हनुमान ढवलेपाडा टीमला 30 धाबींची. आदरणीय संदीपजी पाटील आणि महेंद्रजी पाटील हे मंचावरती उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. मी आयोजकांना विनंती करतो की मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. या ठिकाणी मंचावरती उपस्थित मान्यवर संदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या हा समोरच्या बाजूवरती जी शेकोटी पेटवली ना ती शेकोटी तिथून विझवा, अन्यथा आयोजक तिथे येतील. पहिलं सत्र संपला. पहिल्या इनिंग इथून कंप्लीट झाली आहे आणि फर्स्ट इनिंगमध्ये धावा जमवल्या शिवशक्ती कडाव टीमनं 24 बॉलमध्ये 29. आता द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंगमध्ये गरज असेल 24 बॉलमध्ये 30 धाबसंख्येची पाठलाग या मॅचमध्ये करायचे जे हनुमान ढवलेपाडा टीमला. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली ढवलेपाडा टीमकडून. सचिन केवनाचं षटक पाहिलं आणि ते षटक युटर्न देणार होतं. त्या अगोदर प्रथमेशनं पहिलं षटक हाताळलं, त्यानं केवळ 6 धावा दिल्या. महत्त्वाची विकेट होती ना जो फलंदाज विशाल पोकरकर त्याची महत्त्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली धावचीत स्वरूपात ती सचिन केवणे या गोलंदाजानं. आणि तदनंतर गणेश जाधव आणि किरण जाधव या दोन्ही गोलंदाजांना कमालीचं षटक हाताळलं आणि अगदी कमी धावसंख्येचं षटक त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिलं सत्र संपवलं. बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव टीमने 29 धावा जमवल्या 4 ओव्हरमध्ये. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 30 धाब्यांची जय हनुमान ढवलेपाडा टीमला. मॅचला आता सुरुवात होईल. येणारे 24 चेंडू आणि 30 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे ते जय हनुमान ढवलेपाडा टीमला. सचिन केवणे आणि सुनील केवणे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. षटक अगदी चांगलं टाकावं लागेल कारण की 24 बॉलमध्ये 30 धावसंख्येचं संरक्षण करणं अगदी तुमच्या समोर एक चांगला संघ आहे ढवलेपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात 24 बॉलमध्ये 30 धावसंख्येचं संरक्षण करणं थोडंसं अवघड असेल. परंतु क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतो लो स्कोरिंग मॅच सातत्यपूर्वक हाय व्होल्टेज होताना आपण पाहिल्यात आणि जरूर या 24 चेंडूमध्ये 30 धावसंख्येचं संरक्षण देखील कडाव संघ करू शकतो. कारण मयूर पिसेकर यांच्या जी स्पर्धा झाली होती बदलापूरमध्ये आणि त्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये नीतू माली जो कडाव टीमचा गोलंदाज आहे त्याने 6 चेंडूमध्ये 1 धावेचं संरक्षण केलं होतं आणि आता 24 बॉलमध्ये 30 धावसंख्येचं संरक्षण करणं जास्त अवघड नसेल. कैरे टीमचा कॅप्टन आणि लवजी टीमचा कॅप्टन आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवलेपाडा. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईकवरती फलंदाज सुनील, नॉन स्ट्रायकर एंडवरती सचिन केवणे. गोलंदाज तयार आहे कुशल.
पहिला चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु तदनंतर चेंडू निसटला होता. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. डावाला सुरुवात चांगली केली होती खऱ्या अर्थानं या अगोदर कुशल गुरवनं, आणि आता षटक टाकत असताना देखील चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाजी मार्कवरती कुशल तयार आहे. आज चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला कॅरी देखील केलं जात आहे. भावेश गायकवाड या ठिकाणी चेंडूच्या खाली आला आणि अप्रतिम झेल टिपला. पहिला मोठा आदरा सुनील केवणे होईल या चेंडूवरती झेल बाद. या ठिकाणी कुशल गुरवने जी विकेट प्राप्त केली ना सुनील केवणेची, त्यासाठी कुशल गुरवला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि भावेश गायकवाड त्याच्यासाठी ज्यांनी झेल टिपला सुनील केवणेचा त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सोनू बोपतराव साहेबांकडून. खऱ्या अर्थानं या जगात आहे ना पैसा सगळ्यांकडे, पण ती देण्याची दानत आहे ना ते अगदी कमी लोकांकडे असते, आणि त्यांच्यातील एक आहेत सोनू बोपतराव. त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला, तदनंतर महत्त्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. सुनील केवणेसारखी एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे ती कुशल गुरव या गोलंदाजानं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कैरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी लवजी टीमच्या सुप्रेम देखील या ठिकाणी आलेत. टॉस केले जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन नरेंद्र पाटील कैरे टीमचे कॅप्टन आणि सप्रेम लवजी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. मी सोनू बोपतराव साहेबांना विनंती करेन की आपले शुभासे आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. सोनू बोपतराव साहेब या मॅचमध्ये मग्न आहेत. त्यांना माहिती त्यांच्या गावाचा संघ आहे आणि संघ प्रत्येकाला गावचा असला ना का तो जिंकण्यासाठी तो जिंकला पाहिजे, आणि त्यांच्या बैलाचे मोठे फॅन आहेत. नरेंद्र पाटील जे कैऱ्याचे कॅप्टन आहेत ना त्यांच्या बैलाचे सगळेच फॅन झालेत. कारण की सोनू भोपतराव यांचा जो राजा 777 त्यांचा बैल आहे आणि चांगली झुंज देणार तो बैल आहे. गोलंदाज तयार, फटका हवेमध्ये, जेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विक्रांत आणि त्याने टिपलेलं हे सुंदर झेल. फलंदाज हर्षद होतं या चेंडूवरती झेलबाद. मीच आपण हाय व्होल्टेजच्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. विक्रांतसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या झेलसाठी, आणि कुशल गुरव त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सोनू बोपतराव साहेबांकडून. खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैराश करतायत. एटीमधून ते पैसे खाली करतायत कारण की त्यांच्या गावचा संघ आहे, गावचे सगळे खेळाडू आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. 5 चेंडू आणि एकही धाव खर्ची केली नाही ती कुशल गुरव या गोलंदाजानं तयार आहे. परंतु यावेळेस क्रिकेटमधील मादक सौंदर्य कव्हर ड्राईव्हचा हा फटका विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलनं, वीरेंद्र सेवक स्टाईलनं या फटक्याला खेचलं. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय हा चौकार. क्रमांक पहिलं इथून संपुष्ट देत आहे आणि कुशल गुरवनं अगदी 5 चेंडू बघण्याजोग टाकले होते. कमालीचे मित्र म्हणजे षटक त्यांना हाताळलं होतं 5 चेंडूंमध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि त्या 4 धाबीच्या बरोबरीने स्वतःचंही संघाचं खातं
या ठिकाणी ओपन केलं फलंदाज प्रथमेश या फलंदाजानं आणि 4 धावा आहेत त्या धाव फलकावरती. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. शिवशक्ती कडाव संघ कधी काय करेल ना हे सांगणं कठीण आहे, कारण की 6 चेंडूमध्ये एका धावेचं देखील संरक्षण याच संघाने केलं होतं आणि आता 18 बॉलमध्ये 26 धावसंख्येचं संरक्षण त्यांना या मॅचमध्ये करायचं आहे. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येचं संरक्षण कडाव टीमला करायचं आहे, परंतु त्यांच्या विरोधात जे हनुमान ढवलेपाडा टीमला हे आव्हान अगदी सोपं असेल, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मी तर म्हणेन सोपं नसतं. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग कराल ना त्याच वेळी ते आव्हान तुम्हाला सोपं राहील. आणि हे आव्हान जर सोपं बनवायचं असेल, अगदी सोपं आहे परंतु सोपं अजून बनवायचं असेल तर एकाच 2 मोठे फटके या मॅचची हवा घालून टाकतील, परंतु ते मोठे फटके वाचवायचेत कडाव टीमच्या गोलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती भावेश गायकवाड यावेळेस तयार आहे. आदरणीय महेशजी भोईर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहेत. अशरफ शेख मॅनेजर होते खऱ्या अर्थानं अभि देवघरे यांच्या टीमचे KPLला, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण वेलकम. भावेश गायकवाड तयार आहे. रनअप मध्ये थोडंसं वेध आलं, तदनंतर मी तर म्हणेन पंचाचा इशारा देखील येतोय डेड बॉलचा आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज भावेश यावेळेस तयार आहे. चांगली गोलंदाजी ढवलेपाडा संघ, जय हनुमान ढवलेपाडा चांगली कामगिरी करेल. सचिन केवणे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. शेकोटी कोणी पेटवू नका प्लीज, त्याचा धूर ग्राउंडवरती येतोय आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की शेकोटी कोणीही पेटवू नका. आयोजक तिथं आले तर मी सांगतो कठोर कारवाई करतील, त्यासाठी प्लीज शेकोटी कोणीही पेटवू नका. 1 धाव या चेंडूवरती मिळते. पहिल्या चेंडूवरती भावेश गायकवाड हा गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या या एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोचेल ते 5 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार येतोय दर्जेदार चौकार. जिल्हा प्रमुख चषक 2024 हे डे नाईटचं पर्व आपण पाहतोय आणि एक चांगलं आयोजन. प्रथम पारितोषिक, पहिली इनामी राशी 1 लाख रुपये या स्पर्धेची, परंतु अगदी दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली आपल्याला येत्या मी तर आजची दिवस आणि रात्र आणि येणाऱ्या दिवस आणि रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. वायडिश लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करतोय. धाव मिळेल केवळ 1 आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोचेल ते 10 या धावसंख्येवरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे 15 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे, ती जय हनुमान ढवलेपाडा टीमला. येणारे शेवटचे निर्णायक 15 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. कमी धावसंख्येचं षटक आता टाकावं लागेल कडाव टीमच्या या गोलंदाजांना. भावेशनं 3 चेंडूवरती 6 धावा खर्ची केल्यात आणि यावेळेस मोठा फटका केलायचा होता आडवा बाटनं ऑन साईडमध्ये, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटचे 14 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर करण्यात आलं आहे, कव्हरेज केलं जातं त्यांच्या माध्यमातून, परंतु जरूर मी त्यांचा उल्लेख करेन. ही पहिली वाहिनी आहे टेनिस क्रिकेट .in आणि त्यानंतर अशा बऱ्याचशा वाहिन्या आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिल्या, परंतु पहिली वाहिनी टेनिस बॉल क्रिकेटमधील ही टेनिस क्रिकेट .in आहे. आज चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि झेलला कॅरी देखील केलं जात आहे. सचिन केवणे या चेंडूवरती होईल झेलबाद. मोठी विकेट, बडी मछली जाल में. ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं, सापलं रचलं होतं ना, त्या जाल्यामध्ये अडकवलं. अगदी मोठा फटका मारण्यामध्ये खऱ्या अर्थानं भाग पडलं ते गोलंदाज भावेश गायकवाडने या चेंडूवरती.
झेलला कॅरी केलं विक्रांत त्या ठिकाणी होता आणि अजून एक हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान ढवलेपाडा टीमला. भावेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि विक्रांत त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल सोनू भोपतराव यांच्याकडून. खऱ्या अर्थानं बक्षिसांची ते कैराश करतायत, बक्षीस लावतायत, कॅश प्राईज लावतायत आणि ते फक्त त्यांच्या मागचं कारण एकच की गावचा संघ जिंकावा. निस्वार्थी मनानं ते या ठिकाणी पारितोषिक लावतायत, खेळाडूंना प्रोत्साहित करतायत की झेल घ्या, विकेट घ्या, पारितोषिक लावण्यासाठी मी तयार आहे. आणि सोनू भोपतराव यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी लावण्यात येत आहे. महत्त्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते, इथून यू टर्न मिळू शकतो या मॅचला. शेवटचे 13 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक शेवटचे 13 चेंडू 20 धावसंख्येची गरज असेल. चांगला फटका पॉइंट वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय चेंडू, तिथं क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. धाव मिळेल केवळ एक आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 11 या धावसंख्येवरती. या एकेरी धावेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे 12 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक आता शेवटचे 12 चेंडू कंपल्सरी चेसिंग म्हणजे 19 धावा तुम्हाला कराव्याच लागतील 12 बॉलमध्ये. परंतु धाव फलकावरती धाव आहेत. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. जिथे 24 मध्ये 30 धावा करायच्या होत्या, 11 धावा आहेत त्या धाव फलकावरती. शेवटचे आता निर्णायक 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 19 धावेंची. भूषण आणि त्याच्या साथीला प्रथमेश, ज्या प्रथमेशने एक चौकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, तो या मॅचला युटर्न देऊ शकतो. परंतु जर ती महत्त्वाची विकेट प्राप्त केली तर या मॅचमध्ये बाजू बलकट राहील, ती शिवशक्ती कडाव टीमची. ढवलेपाडा टीमचे पाठीराखे म्हणत असतील की प्रथमेशच्या बॅटमधून अजून एकाच 2 चौकार येऊ दे, एकाच 2 षटकार येऊ दे. परंतु कडाव टीमचे पाठीराखे म्हणत असतील की एकाच 2 विकेट मिळू दे. एकाच 2 विकेट जर प्राप्त केल्या, एकाच 2 चेंडू निर्धाव आले तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा कायम राहील कडाव संघ. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाणार. चुरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतितटीची ही लढाई आहे. एकमेकांच्या अगेन्स्ट जे 2 संघ आहेत ना, ते एकाच कॅलिबरचे आहेत आणि एकाच दर्जाचे आहेत. दोन्ही संघाचा दर्जा अगदी एक समान आहे. दोन्ही आपण पाहतो की एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट चांगली फाईट देत आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक नीतू माली. या अगोदर आपण या गोलंदाजाचा उल्लेख केला होता. 6 बॉलमध्ये 1 धावेचं संरक्षण केलं होतं. पण पहिल्या चेंडूवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक भावेश गायकवाड चेंडूच्या खाली येतोय. महत्वाची विकेट. फलंदाज भूषण होतो या चेंडूवरती झेलबाद. आणि सोनू भोपतराव यांचं हे गीत आपण ऐकलं. राजा 777 या बैलाचं गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. पुन्हा एकदा नीतू मालीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि भावेश गायकवाड ज्यांनी झेल टिपलं त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. झेल घेण्याची नामी संधी आणि क्षेत्ररक्षक बंटीने या झेलला कॅरी केलं. अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान ढवलेपाडा टीमला.
बंटीसाठी उल्केश बंटी त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल ते नीतू मालीसाठी. म्हणजे नीतू मालीला मिळतील 1000 रुपये, भावेश गायकवाडला मिळतील 1000 रुपये, उल्केशला 500, विक्रांतला 500, कुशल गुरवला 500 आणि या सर्वांना खऱ्या अर्थानं एक कॅश प्राईज या ठिकाणी सोनू बोपतराव यांच्याकडून देण्यात येईल. मोठा फटका या ठिकाणी केचायचा होता. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या व्हाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. कडाव टीमचे जेवढे पाठीराखी या ठिकाणी आलेत ना, जेवढे टाल्या वाजवतो ना टाल्या, त्यांच्या प्रत्येक टालीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सोनू भोपतराव यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रदीपजी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. विकेट हॅट्रिक झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु धावा या षटकामध्ये एक वाईट प्लस या अगोदरचा चेंडू वाईट होता, तदनंतर आली सिंगल आणि शेवटच्या आता 9 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 17 धाब्यांची. प्रदीप दादा माडसे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 4000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल, गोलंदाज नीतू माली दृष्टालला, ज्याची प्रशंसा आपण केली, ज्याची वावा केली, परंतु आता इथून एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे ती ढवलेपाडा टीमला. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली मॅच पाहायला मिळते. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं नीतू मालीनं शिवशक्ती कडाव टीमला. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, आक्रमण केलंय सोनू भोपतराव यांनी ना. आज जर झेल टिपला असताना तर मला वाटतं 5000 दिले असते, परंतु आज झेल आहे ना इतका महागडा होता का षटकार देऊन गेला. आणि या 6 धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 20 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 7 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. जे अनुमान ढवलेपाडा टीमला प्रथमेश जो महत्वाचा विकेट आहे ना, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट प्राप्त करायची होती. जे अगोदरची विकेट गेल्या ना, ती प्रथमेशची विकेट प्राप्त करायची होती, कारण की त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्यात. आणि हा ट्रम्प कार्ड आहे या संघाचा ढवलेपाडा टीमचा, आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. आता ढवलेपाडा टीमचे पार्टनर काही खुश असतील, त्यांना माहिती आहे की मोठे फटके आले तर ही मॅच आपल्या बाजूने. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. सचिन केवने, सुनील केवने थोडेसे चिंताग्रस्त असतील. सामना कोण जिंकेल आणि मोकेजा सराला या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. मोठा आदरा प्रथमेश होईल या चेंडूवरती झेलबाद. इस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. एक चांगली मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. अगदी शिवसेना शाखा तमनात आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2024 हे चांगलं पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय.
देवादादा भोईकोट आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेली मेहनत, देवादादा भोईर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेली ही मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते आहे. आणि खऱ्या अर्थानं ना 100% योगदान त्यांनी या स्पर्धेसाठी दिलं आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये काय काय कमी आहे, कोणते मान्यवर येतात, त्यांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला पाहिजे. आणि अजूनही येणाऱ्या दिवसामध्ये प्रचंड मान्यवरांची गर्दी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. आणि त्याचं सगळं श्रेय म्हणजे कॉमेंटेटर कुठले असावेत, तदनंतर अंपायर कुठले बोलवायचे, आणि तदनंतर मी तर म्हणेन की लाईव्ह बॉलला कोणता ठेवायचा, याची सर्वतोपरी जबाबदारी ती देवा भोईर यांच्या खांद्यावरती असते. आणि ते पूर्णपणे पेलतात या संपूर्ण मॅचसाठी. 100% योगदान, तन मन लावून ही स्पर्धा अगदी यशाकडे कशी जाईल हे ते प्रयत्न करत असतात. अगदी क्षेत्ररक्षक या ठिकाणी गोलंदाजाच्या बाजून हा चेंडू जात होता, परंतु त्या अगोदर फिल्डरचा वेध घेतला, बॅट्समनचा वेध घेतला नॉन स्ट्रायकर एंडच्या, आणि 2 धावा या चेंडूवरती मिळते. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे 8 धाब्यांची. शेवटचे 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की या मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळते, मजा पाहायला मिळते, रंगतदार. या अगोदर जो प्रथमेश 6 मारला होता आणि त्यांनी युटर्न दिलं होतं जे हनुमान ढवलेपाडा टीमला. गोलंदाज तयार आहे, फटका पसला, मोठा फटका खेचायचा होता. पहिला चेंडू वरती 2 धावा आल्या, त्यानंतर आला डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मनीष मिनमिने हा गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. वातावरण जरी शांत असलं ना तरी या मॅचने हे वातावरण तापवलंय. जरी थंडीचं वातावरण असला तरी या मॅचने गरम केलंय प्रत्येकाला. हा चांगला फटका गॅपमध्ये, परंतु त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण असा उल्लेख केला होता, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय मोक्याच्या क्षणाला चौकार. शेवटचे 3 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी ढवलेपाडा टीमला. धावसंख्येची गरज आहे. जिल्हा प्रमुख चषक 2024 मधील या अगोदर समीर सोमने सरांनी उल्लेख केला होता की ही मॅच शेवटपर्यंत अटीतटीची पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे आहेत आणि त्यांचा दर्जा आता ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. जे खेळाडू आहेत ना, कुशल गुरव असेल, सचिन केवणे असेल, सुनील केवणे असेल, तदनंतर मी उल्लेख करेन अभि देवगरे असेल, आणि जे दुसरं षटक हाताळलं ना भावेश गायकवाड. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 चेंडूमध्ये 3 केला तर तुम्हाला पराभव पत्करावा लागेल, पण 2 चेंडूमध्ये आता 4 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज सोहम ज्यानं चौकार लगावला एकेरी दुहेरीच्या साहाय्यानं, खऱ्या अर्थानं तो वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे निर्णायकारक 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. कडाव टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेत आणि त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटचा निर्णायकारक 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. आता पेशर असेल फलंदाज सोहम वरती, आता दडपण असेल ते गोलंदाज मनीष मिनमिने या गोलंदाजावरती, कारण की एका चेंडूवरती ना 1 धाव होणं कठीण आहे, पण एका चेंडूमध्ये 4 धावा, एका चेंडूमध्ये 6 धावा होताना आपण कित्येक मैदानावरती पाहिलं. मी या अगोदर उल्लेख केलं होतं CPLचं, एका चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज होती आणि त्या धावा देखील चांगला गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू, कॅप्टन टीमचा, त्यानं त्या 7 धावा दिल्या होत्या एका चेंडूमध्ये. म्हणजे क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुमच्यावरती दडपण येतं ना त्यावेळी तो दडपण जुगारून जो क्रिकेट खेळतो ना तो खरा खेळाडू. आता सोहम आहे, सोहमवरती जरूर दडपण असेल. एका चेंडूमध्ये त्याला 4 धावा करायच्याच आहेत. जर या 4 धावा केल्या नाही, 3 जरी धावा आल्या तरी या मॅचमधून पराभूत व्हावं लागेल ते जे हनुमान ढवलेपाडा टीमला. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थाने एकीकडे असेल ढवलेपाडा तर दुसरीकडे कडाव. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, परंतु हा सामना जिंकला आहे तो कडाव टीमनं. शिवशक्ती कडाव टीमनं हा सामना जिंकला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
सोनू बोपतराव यांच्याकडून कडाव टीमसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. युवराज अंकुश मोकाशी कडाव यांच्याकडून 500 रुपये काढून टीम जिंकले त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू सोनू बोपतराव.